माईचा ताप मया काय डोसक्याला ताप झालाय हो आता हे. आता लाडक्या बहीण योजनेचे प्रत्येक गावगावच्या बायाला पैसे अकाउंटला आलेत आणि मया गावामध्ये मया गावातल्या बायाच्या अकाउंटला पैसे आलेत. मग आलेत ते आलेत. मग मया घरी येऊन माझ्या बायकोला सांगायची काय गरज आहे. रामपाऱ्यामध्ये पैसे पडल्या पडल्या माझ्या घरी येऊन आग लावायला आले बघा हे बाया. आणि माझ्या बायकोला म्हणाले आणि होय ग तुझ्या अकाउंटला पैसे आले नाहीत. आणि मग आता आले बघ बाई 3,000 रुपये आले. माय किती चांगलं झालं काय झालं. अगं बाई तुझे आले तर आले. मग बायको मला आता अन्न खाऊ देणं आली. बायको म्हणाले बघा शेजारच्या बायाच्या अकाउंटला पैसे आले माझ्या अकाउंटला आले नाही. तुम्हाला फॉर्मच भरायला जमना तुम्हाला काही जमना. आता मै याच्यामध्ये काय गलती आहे. हिचं 21 वर्ष वय भेटलं नाही. त्या योजनेमध्ये हिनं पात्र ठरणं आले. मग मी काय करू शकतो सोयरो. सगळा दोष बायको मलाच द्यायली. आता बाई तू 21 वर्ष वय नाही त्या योजनेमध्ये तू पात्र ठरणं आलीस याच्यामध्ये मै काय गुन्हा आहे. सारखं डोसक्याला ताण मयात द्यायली. तुम्हाला फॉर्मच भरा येईना तुम्ही मग काहीच करणार. तुम्हाला मग देव कोणाच आलंय. सगळ्या बायाच्या अकाउंटला 3-3 हजार आलेत. आता काय मी डोसकं फोडून घेऊ काय. मायला सरकारी येडी कंडाळ हवा तुम्ही. थोडं जर 18 वर्ष केलं असलं तर काय बिघडत होतं काय. आता या बायकोचा त्रास मला सण व्हायलाय. आता बायकोला डोसकं बडणून जरी सांगलं की तू या योजनेमध्ये पात्र ठरणार तरी तिला खरं वाटणं आलंय. आता काय नाही 2-4 दिवस उपाशी मरावं लागते. अवघड आहे मायचा ताप नाही.